महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध आज ज्यांची जयंती आहे तसे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना मी अभिवादन करतो. आजच्या या चर्चासत्राच्या निमित्तानं आपल्याकडे डॉक्टर कांबळे सर आहेत, मिलिंद पखाले सर आहेत, ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक शशिकांत भुमरे सर आहेत, सहकारी सचिनानंद गारुंडे आहेत, नंतर सुरेश शंभरकर सर आहेत आणि आपण सगळे सर्व अभ्यासक ज्येष्ठ मंडळी आहेत बसले. मुळात या विषयाला महत्व का आलेलं आहे याचं कारण आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. शशिकांत भुमरे सरांनी मला एक 4-5 दिवस आधी फोन केला आणि सांगितलं की आता या गोष्टीची निकड आपल्याला आहे, समाजामध्ये वेगवेगळे संभ्रम निर्माण होत आहेत, म्हणून थोडीशी क्लॅरिटी आली म्हणून थोडंसं आपण चर्चासत्र आयोजित करावं. तर हे जे चर्चासत्र आज आपण आयोजित केलं आहे असे चर्चासत्र अजून 1-2 होतील. कारण काय की आज जे आपण सांगतो आहे हे वैयक्तिक मत आहे सगळ्यांचं आणि हे चर्चासत्र आणि आपल्या वक्त्यांची भाषणं ऐकताना देखील आपल्या मनामध्ये जी काही भावना किंवा जो काही विचार आपला पक्का झालेला असेल तो आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. शंभरकर सरांनी जे सांगितलं, कांबळे सरांनी जे सांगितलं ते जे सांगितलं आहे ते थोडंसं जनगणना आणि जनगणनेमधून जी माहिती एकत्रित केल्या जाते आणि त्या माहितीचा वापर ध्येय धोरण ठरवण्यासाठी कशा प्रकारे केला जातो. आता तो कितपत केला जातो हा भाग वेगळा आहे, परंतु ध्येय धोरण ठरवण्यासाठी त्याचा आधार मुळात जनगणनाच आहे हे मात्र आपण स्वीकारायला पाहिजे. आपला किती बजेट मिळते, काय मिळतं हा भाग वेगळा आहे, दॅट इज अ पॉलिटिकल सब्जेक्ट, परंतु आधार हा एक आहे हे आपण स्वीकारायला पाहिजे. बाबासाहेबांनी ज्या वेळेला घटना लिहिली आणि या संपूर्ण वंचित समाजाचं त्यांना भलं करायचं होतं आणि ते कोणत्या माध्यमातून करायचं होतं, संविधानाच्या माध्यमातून करायचं होतं. आणि संविधानाच्या माध्यमातून करायचं असताना त्यांना एक गोष्ट चांगल्या प्रकारे माहिती होती की अनुसूचित जातीच्या अंतर्गत पूर्ण देशामध्ये ज्या जाती आहेत त्याचा उल्लेख त्या अनुसूचित जातीमध्ये असल्याशिवाय आरक्षणाचा, मग तो राजकीय आरक्षण असो, शैक्षणिक असो किंवा नोकरी मिळणार नाही. आणि त्यांच्या डोळ्यापुढे काय होतं, आरक्षण हा विषय जो होता हा विषय या देशातल्या सगळ्या गोष्टींच्या हिस्सेदारीचा विषय होता. मग ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असेल, राजकीय असेल, कोणती पण या देशातल्या सगळ्या बाबतीमध्ये आमच्या समाजाचा वाटा, आमच्या समाजाची हिस्सेदारी राहावी. आणि तिचा मार्ग त्यांनी काय निवडला, इन्स्ट्रुमेंट काय निवडलं तर आरक्षण. मग आरक्षण कसं मिळेल तर अनुसूचित जातीच्या अंतर्गत, अनुसूचित जमातीच्या अंतर्गत आणि इतर जातीच्या अंतर्गत तुम्हाला आरक्षण मिळेल. आणि मग त्या जातीच्या अंतर्गत कोणत्या जाती त्याच्यामध्ये येतात हे त्यांनी त्याच्यात, आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये किती जाती आहेत, काय किती जाती आहेत. आपल्या राज्यामध्ये अनुसूचित जातीला मिळणाऱ्या आरक्षणाची टक्केवारी वेगळी आहे, केंद्राची टक्केवारी वेगळी आहे. ही कशाच्या आधारावर आहे, जनगणनेच्या आधारावर आहे. म्हणून जनगणनेमध्ये नोंदवलेली जी माहिती आहे ती माहिती ध्येय धोरण ठरवण्यासाठी उपयुक्त आहे. एवढी सिंपल गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. आता मला सांगा, या ठिकाणी इतके सगळे लोक बसलेले आहेत, असा एक तरी व्यक्ती मला सांगा की जो नोकरीला लागला आहे आणि त्याच्या कास्ट सर्टिफिकेट वरती महार ही जात नमूद नाहीये. जर तुमच्या कास्ट सर्टिफिकेट वरती महार ही जात नमूद नसली असती तर आज तुमची हालत आणि तुमचे मुलं बाळ ज्या बळावरती आपण आर्थिक परिस्थितीच्या बळावर उड्या मारतो ते कुठे राहिले असतो. काही गोष्टी आपल्याला पटो नाही तर नको पटो, परंतु एका सिस्टीम मध्ये आपण त्या सिस्टीम अंतर्गत आपल्याला जावं लागेल ना. आज या ठिकाणी बरेचसे लोक बसलेले आहेत, कोणी नातवंडासाठी किंवा कोणी मुलासाठी त्या कास्ट व्हॅलिडिटीच्या ऑफिस मध्ये जाऊ चक्रा मारतो. कशासाठी मारतो आपण नकार बघा, उद्यापासून आपण जाऊ, नाही आम्हाला नाही करायचं आहे, काय होईल
1956 नंतर आपण धर्मांतर केलं आणि भावनेच्या आहारी जाऊन आपण महाराष्ट्रामध्ये नवबुद्ध ही जात नोंदवली. काय त्याचे परिणाम झाले? केंद्र शासनाने नाकारलं. कितीतरी लोकांच्या नोकऱ्या त्या ठिकाणी संपल्या. नंतर 1990 मध्ये केंद्र शासनाने नंतर अमेंडमेंट केलं, तो भाग वेगळा आहे. दोन गोष्टी, पखाले सरांनी जे सांगितलं त्याला मी अंशतः सहमत आहे, पण कोणत्या स्तरावर? पॉलिटिकल स्तरावर. आपली आयडेंटिटी वेगळी व्हावी या स्तरावर, विद्रोहाच्या स्तरावर मी त्यांच्याशी समजवत आहे. परंतु ज्या ठिकाणी ज्या सिस्टीम मध्ये आपण चाललेलो आहोत त्या ठिकाणी मात्र आपण थोडस समजून घेतलं पाहिजे विषय. हा ठीक आहे ना, आपणही थोडीशी समजदारीपणा घ्यावी ना. आपल्याला ज्या ठिकाणी लाभार्थी आम्ही जरी आहोत ना लाभार्थी हा शब्द कोणत्या अर्थाने म्हणताय? कोणी त्याला उपहासाने म्हणेल, कोणी त्याला वेगळ्या दृष्टिकोनाने म्हणू शकतो. ज्याला नोकरी नाही लागली, ज्याने शासकीय नोकरी नाही केली, तो मुद्दाम उपहासाने एखाद्याला लाभार्थी म्हणू शकतो. परंतु आम्ही लाभार्थी आहोत. बाबासाहेबांची पुण्याई आहे, आम्हाला आरक्षण मिळालं. आमच्या सर्टिफिकेटवर महार जाती लिहिली आहे म्हणून आम्हाला आरक्षण मिळालं आणि म्हणून आमची आर्थिक परिस्थिती सुधारली, हे देखील आम्ही अभिमानानं सांगू शकतो. आता पुढचा प्रश्न असा आहे की ठीक आहे ना, बौद्ध धर्मात जात नाही आहे, बाबासाहेबांना माहित नव्हतं का? बाबासाहेबांनी ज्या वेळेला कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होते आणि जॉन डेवीचे ते विद्यार्थी होते, तेव्हापासून त्यांनी संकल्प केला होता की मी बुद्धिस्ट होणार आहे. येवल्याची घटना 1935 नंतरची. जॉन डेवी ज्या वेळेला प्रॅग्मॅटिझम शिकवत होते बुद्धिझमचा, त्यावेळेला बाबासाहेब त्यांच्या ज्या वर्गात शिकवत होते त्याच्या उच्च वर्गामध्ये जाऊन ते बसत होते. आणि आजही बाबासाहेबांचं जे प्रॅग्मॅटिझम आहे ते वर्ल्ड फेमस आहे. मग बाबासाहेबांना त्यावेळेला समजत नव्हतं का की बौद्ध धर्मामध्ये तर जात नाही आहे, मग मी आता आरक्षणाची तरतूद करताना अनुसूचित जातीच्या कॉलम मध्ये बुद्ध ही जात टाकून द्यायची, म्हणजे आम्हाला आरक्षण मिळालं असतं ना. बाबासाहेबांच्या पेक्षा आम्ही लोक ज्ञानी नाही झालेलो आहोत, त्यांची दूरदृष्टी खूप मोठी होती. आज आपल्या समाजामध्ये कितीही लोक ज्ञानी होऊ दे, किती पुस्तकं लिहू दे, किती संशोधन लिहू दे, परंतु बाबासाहेबांच्या वरचा ते विचार करू शकत नाही. त्यांचा विचार हा मर्यादितच राहू शकते असं माझं मत आहे. त्याच्यामुळं पखाले साहेबांनी जे सांगितलं ते मी अंशतः सहमत आहे. आपल्याला रस्त्यावर उतरून जर विद्रोह करावा लागला तर जरूर त्यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत राहू. परंतु ज्या ठिकाणी आमच्या लाभाचा विषय आहे आणि शासनाने काही गोष्टी आम्हाला बांधून दिलेल्या असतील एखाद्या प्रोफॉर्मामध्ये, तर त्या ठिकाणी आपल्याला समजदारीची भूमिका घेणं खूप आवश्यक आहे. याचा आपण विचार करायला पाहिजे. कारण त्या भूमिकेमधून आपण आलेलो आहोत आणि पुढची पण पिढी जाणार आहे. मी कोणाच्या मताचा विरोध करत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, तरी आपापलं मत व्यक्त करावं. परंतु आपलं चांगलं काय, वाईट काय, आता ठीक आहे 2014 पासून आपण जे भोगतोय ते भोगतोय, करू पण काय शकतो आम्ही. ज्या ज्या वेळेला जे जे गोष्टी करता येणं शक्य होतं ते केलं. काही लोक जेलमध्ये सुद्धा गेले, जाणार पण आहे. आजही आपण बघतो की तोंड उघडायला तुम्ही गेले तर तुमच्यावरती कुठल्या प्रकारची कारवाई होते. आणि अशा वेळेला समजूतदारपणाची भूमिका घेऊन पावण्याच्या काठीनं कसा विंचू मारायचा हे आपण शिकलो पाहिजे. मुंगी भरून साखर कशी खायची हेही आपण शिकलं पाहिजे. प्रत्येक वेळेला विद्रोहाची आणि टोकाची भूमिका घेऊन कधीही आपलं भलं झालेलं नाही आहे. बाबासाहेबांनी देखील त्यांच्या हयातीमध्ये किती आंदोलनं केले, खूप सारे आंदोलन केले. कुठं सुरू करायचं आणि कुठं संपवायचं एवढी समजदारी जर आपल्याला आली तर आपण समाजाचं भलं करू शकतो. सांगा ना तुम्हाला, राम मंदिराचं बाबासाहेबांनी आंदोलन केलं होतं, त्याचा शेवट कसा झाला कोण सांगू शकतो का आजपर्यंत? किती वर्ष चाललं? नाही. आपण इतर समाजाचं उदाहरण देतो की ते कसे पुढे गेले, ते कसे पुढे गेले, ते कसे पुढे गेले, परंतु त्यांच्यामधली प्रगल्भता आणि केव्हा आपण थांबायचं, केव्हा विरोध करायचा, केव्हा विद्रोह करायचा हे मात्र आपण समजू शकलो नाही. हे जर आपण समजू शकलो तर आपली भविष्याची पिढी आपण निश्चितपणे घडवू शकतो. आपल्या विचारांच्या प्रक्रियेला, आपल्या थॉट प्रोसेसला आपण बाबासाहेबांनी घटनेमध्ये जी तरतूद करून दिली आहे त्या अँगलने जर आपण विचार केला तर आपल्याला निश्चित त्याचं उत्तर सापडू शकतो. मित्रहो, आजची चर्चा जी आहे ती कोणाला विरोध करायची नाही आहे, आपापलं मत व्यक्त करायची आहे. परंतु जे चांगलं आहे ते चांगलं आहे, जे चांगलं आहे ते चांगलं आहे आणि आपण काय चांगलं निवडायचं आहे एवढी प्रगल्भता आपल्यामध्ये बाबासाहेबांनी निश्चित निर्माण करून दिलेली आहे. आजचा हा जो सेशन आहे या सेशन मध्ये आपण सगळे आलात. ही चर्चासत्र अजून पुढे सुरू राहणार आहे आणि
माझी इच्छा अशा आहे की या आजच्या चर्चेला वैद्य सर येणार होते पखाले साहेब, पण ते आले नाही. वैद्य साहेब जेव्हा येतील तेव्हा आपण पुन्हा ही चर्चा सुरू करू आणि कंटिन्यू करू. परंतु पुरतं तरी आपण सगळे समजदार आहात. एक आठवलं म्हणून सांगतो मी आपल्याला, सुरुवातीला मागच्या मला वाटतं 1-1.5 वर्षांनी 2 वर्ष आधी अशाच प्रकारचे कुठे ते आंबेडकर आपल्या रत्नदीप ते खूप या विषयावरती बोलायचे, खूप बोलायचे विषय. आणि त्यांना विचारलं तर ते सांगायचे वैद्य सरांचं नाव, ते बोलतात म्हणून मी बोलतो. आणि जेव्हा वैद्य सरांच्या समोर ते समोरासमोर बसले आणि त्यांचा ब्रेन वॉश जेव्हा झाला, तर आज ते दुसरी भाषा बोलतात. इव्हन वैद्य सर सुद्धा दुसरी भाषा बोलतात. तर कसं आहे की विचारांचं परिवर्तन हे देखील होऊ शकतं. काय की एकाकी आपण विचार करतो तर त्या अँगलने आपण जात असतो, परंतु सर्वांगीण जर आपण विचार केला तर त्याच्यामधून मध्यम मार्ग काढून आपण पुढे जात असतो. बाबासाहेब देखील विकसनशील होते ना. आज जे बोलले ते उद्या परिस्थितीनुसार बरोबर आहे की नाही प्रशिक बदलत होते. म्हणून जशी परिस्थिती आपल्या समोर आहे त्या परिस्थितीला अनुसरून आपण जर मार्ग काढत गेलो तर तीच खरी त्यालाच विस्डम आपण म्हणत असतो. मित्र, आपण या ठिकाणी आलात असलात, आपले खूप खूप आभार. या ठिकाणी थांबतो. जय जय.